नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या ह्या आनंददायी भागामध्ये म्हणजे मित्रांनो आपल्या रमा आणि अक्षयला छान अशी गोंडस मुलगी झालेली असते. तेव्हा मात्र आता डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करून बाहेर येतात, रमाची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित पार पडलेली असते आणि बाहेर येऊन अक्षयला म्हणतात की मिस्टर अक्षय मुकादम. तेव्हा आता अक्षय येतो. डॉक्टर अगोदर मात्र अगदी धक्क्याने अक्षयकडे बघत असतात आणि इरावतीसुद्धा आता ही डॉक्टरांकडे बघत असते. तेव्हा आता डॉक्टर लगेच अक्षयला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन, तुम्हाला मुलगी झालेली आहे. तेव्हा आता अक्षयला खूप असा आनंद होतो. इतका आनंद झालेला असतो की त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. लक्ष्मी आली तुमच्या घरी, बाळ आणि बाळातीन दोघेही सुखरूप आहेत असं आता डॉक्टर म्हणतात. इरावती तर धक्क्याने बघतच असते, परंतु आपला अक्षय मात्र इतका खुश होतो. तेव्हा आता इरावती मुद्दाम डॉक्टरांना लगेच अगदी खुश होण्याचं नाटक करून घट्ट मिठी मारते आणि खूप खुश आहे असं दाखवते. तेव्हा अक्षय खुश होत डॉक्टरांना थँक्यू बोलतो आणि डॉक्टर मी त्यांना भेटू शकतो का असं विचारतात. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, त्या अजूनपर्यंत शुद्धीवर नाही आलात, त्या व्यवस्थित शुद्धीवर आल्या की मी तुम्हाला सांगते. डॉक्टरसुद्धा खूप खुश असतात. आता अक्षयच्या डोळ्यामधून आनंद अश्रू येतात. अक्षयला इतका आनंद होतो, तो कसा रिॲक्ट होतो तेच त्याला कळत नाही. लगेच तो इरावतीला आत्या म्हणून घट्ट मिठी मारतो आणि खूप असा खुश असतो. तेव्हा इरावती आत्या त्याला मिठीत घेऊन अगदी आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत आहे म्हणून खुश होते. अक्षय आता खुश होऊन आत्याला म्हणतो की आत्या, अगं मला मुलगी झाली, मी बाबा झालो. अक्षय म्हणतो की अगं आत्या, माझा विश्वासच बसत नाही आणि डॉक्टर आत्ता खरंच आल्या होत्या ना आणि त्या खरंच हे सर्व सांगून गेल्यात ना. तेव्हा आता इरावती आत्या हसूनच त्याला चिमटा घेते. अक्षय म्हणतो की अगं आत्या, मी बाबा झालो, आम्हाला मुलगीच हवी होती आणि आम्ही खूप एकमेकांशी अगदी गप्पा करायचो की आम्हाला मुलगी हवी होती आणि खरंच आत्या थँक्यू, खरंच खूप खूप थँक्यू. आणि आत्ता तूच माझ्यासोबत आहे, नाहीतर मी आनंद कुणासोबत अगदी शेअर केला असता माझं मला माहिती नाही. थँक्यू आत्या. आता इरावती लगेच म्हणते, वर बोट दाखवते. तर लगेच आता अक्षय हा देवाला हात जोडतो आणि थँक्यू देवा असं म्हणून आत्या, अगं तूच माझ्यासोबत आज आता देवासारखी उभी आहे आणि खरंच तुला थँक्यू. त्यामुळे आत्या हे बघ, तूच आता तुला काय हवं आहे ते तुम्हाला मागू शकते, ते तुम्हाला माग. तेव्हा आता आत्या म्हणते की अक्षय, तर अक्षय आता ओरडून म्हणत असतो की मुलगी झाली मुकादमांना मुलगी. तर आत्यासुद्धा ओरडत म्हणते की हो हो, मुलगी झाली मुकादमांना. अक्षय म्हणतो की तुम्हाला जे हवं आहे ते आज मागू शकतात असे ओरडू सर्व हॉस्पिटलमध्ये सांगत असतात. तेव्हा लगेच आता आत्या मिठाईचा पुडा घेऊन येते आणि अक्षयला म्हणते की अरे बिंदास्त खा. तेव्हा आता अक्षयला शुगर असल्यामुळे तो लगेच आता थोडासा थांबतो. तर आता इरावती म्हणते की अरे अक्षय बिंदास्त खा, शुगर फ्री आहे, मला माहिती होतं म्हणूनच घेऊन आले. आणि आता अक्षयला एक अगदी बर्फीचा घास भरून मात्र लगेच ती पुन्हा बाहेर जायला निघते. तर अक्षय पुन्हा एक आणखीन घास घेतो आणि खातो. तर इरावती बाहेर आता सर्व हॉस्पिटलमध्ये स्टाफला मिठाई वाटत असते. अक्षय समोर आता तीसुद्धा खूप आनंदी आहे असं दाखवत असते आणि मिठाई वाटण्याचा प्रयत्न करून अक्षयला बरोबर आपल्या ताब्यामध्ये ओढत असते. त्यानंतर आता अक्षय अगदी हसता हसता रडत असतो. तेव्हा आता अक्षय इरावती आत्याला म्हणतो की आज खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयच्या प्रेमाला पूर्ण झाल्यासारखे वाटते. तेव्हा आता लगेच इरावती मनात म्हणते की अरे अक्षय, इरावती असताना कसं तुमचं हे प्रेम पूर्णत्वाला जाईल म्हणून. अरे हा तर पहिला अंक बाकी होता नाटकाचा, अजून दुसरा अंक तर बाकीच आहे अजून. आत्ता तर कुठे हा खेळ सुरू झालेला आहे म्हणून इरावती आत्या लगेच त्याला पुन्हा मिठी मारते. अक्षय खूपच खुश असतो. त्यानंतर आता ही माही तेथे नर्स बनून येते. नर्सचे कपडे वगैरे घालते आणि आता दुसऱ्या नर्सच्या हातातून स्ट्रे वगैरे घेते आणि आपल्या तोंडाला तो मास्क वगैरे लावून लगेच आता ती तिकडे जायला निघते. त्यानंतर आता डॉक्टर ह्या रमाच्या रूममध्ये असतात. रमाला अजून शुद्ध आलेली नसते. अक्षय आणि इरावती आता आत येतात. तेव्हा अक्षयला थोडी चक्कर येत असते. तर इरावती म्हणते की अरे अक्षय काय रे, अरे बरं वाटत नाही का आणि डॉक्टर जरा. तेव्हा अक्षय म्हणतो की डॉक्टर अहो काही नाही. तेव्हा डॉक्टर आता हसतात. त्यानंतर आता अक्षय आपल्या बाळाजवळ येतो आणि आपली ती गोंडस मुलगी बघून अगदी त्याला खूप असा आनंद होतो. एकसारखा तो तिच्याकडे एकटक बघतच असतो आणि आता अगदी हसतो, रमाकडे बघतो. तेव्हा आता डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, बाळ आणि आई दोघेही आता सुखरूप तर आहे ना, काही टेन्शन नाही ना. डॉक्टर म्हणतात की नाही अक्षय मुकादम, सगळं व्यवस्थित आहे. तिची जी काही मेडिकल कंडिशन निर्माण झाली होती त्यामुळे खरंच तिला खूप त्रास झाला आणि आपण जी मेडिसिन दिली होती तर त्या ग्लॅनीमध्ये तिला छान
छान आता झोप लागलेली आहे आणि जेव्हा ती पूर्ण शुद्धीवर येईल तेव्हा तिला बाळाला दूध पाजायला देणार आहे। तेव्हा मात्र आता अक्षयला चक्कर येत असते तर इरावती म्हणते की हळूच। तर डॉक्टर म्हणतात की इला भेटा तुमच्या चिमुकलीला। तेव्हा लगेच अक्षय बाळाजवळ गप्पा करत असतो की तू आमचं बाळ आहेस। अगं बाळा तू येण्याने खरंच आमचं आयुष्यच बदललं ग। इतका अक्षयला आनंद झालेला असतो। इरावतीला आता हे सर्व काही ऐकावंसं वाटत नाही परंतु आता ती समोर उभी असते। तेव्हा अक्षय आता बाळाबरोबर गप्पा करत असतो आणि तेवढ्यात माही आता त्या नर्सच्या वेशामध्ये आत येते आणि इरावतीकडे बघून आता दोघी एकमेकींना खुणावतात। त्यांचा जो काही प्लॅन आहे तो त्यांनी अगोदरच केलेला असतो। अक्षय मात्र बिचारा आपल्या बाळाशी मुलीशी गप्पा करत असतो तर ह्या दोघींचा आता हा अगदी काहीतरी प्लॅन सुरू होतो। अक्षयला मात्र आता चक्कर यायला सुरुवात होते कारण अक्षयने अजूनपर्यंत काही खाल्लेले सुद्धा नसते। तेव्हा अक्षय रमाजवळ येतो तर माही आता बाहेर जाते। इरावती तिच्याकडे बघतच असते। त्यानंतर आता घरी सर्वांना इतका आनंद झालेला असतो। सर्वजण खूप छान आनंदाने उड्या मारत असतात। कोणी म्हणतं की मी काका झालो तर आता रमाकांत काका म्हणतात की मी आजोबा झालो। सगळेजण खूप छान अगदी खुश असतात आणि त्यांचा आनंद सेलिब्रेट करत असतात। आनंद आता सगळ्यांना साखर वाटत असतो की आपल्या घरी लक्ष्मी आली। तेव्हा आता जान्हवी सुद्धा खूप खुश असते। त्यावर आता जान्हवी म्हणते की आई कुठे आहे? आई दिसत नाही आणि आई कुठे त्यांना सांगा अगोदर। त्यावर आता मयुरी म्हणते की आई तर हॉस्पिटलला गेलीच नाही, ती तर इथेच होती पण गेली कुठे? त्यावर आता आनंद म्हणतो की थांबा मी बघतो, तिला सुद्धा ही आनंदाची बातमी द्यायला हवी। पुन्हा एकदा ती आजी झालेली आहे आणि अभय हे बघ मी आईला शोधतो, तिला सुद्धा मी आनंदाची बातमी देतो। तेव्हा आता अभि म्हणतो की अरे दादा मोठी आई थोड्या वेळापूर्वी बाहेर गेली होती, मी बघितलं होतं। आनंद म्हणतो की काय बोलतोस? अरे बाहेर तर पाऊस पडतोय आणि ती गुडघ्यावर घसरली तर काय करायचं? म्हणून तो बाहेर आवाज देत असतो की आई आई, परंतु आता सीमा दरवाजा वाजवते, कोणी आहे का तिथे म्हणून आवाज देते तर तो आवाज आनंदच्या कानावर पडतो। त्यानंतर अक्षय हा खूप गप्पा करत असतो। अक्षय आता बाळाला म्हणतो की अगं ही तुझी आई आहे, मी तुझा बाबा आहे आणि तुला माहिती आहे का आम्ही तुझे आई बाबा, खरंच तू किती छान गोंडस। असं मस्त गप्पा तो आता करत असतो। आम्ही तुमचे आई बाबा, तू आमची छकुली आणि हे बघ तू फक्त आमची मुलगी नाही तर तू आमची मैत्रीण आहे। तुला कधीही आम्ही कसला त्रास नाही होऊन देणार, तुला कोणताही त्रास आम्ही नाही होऊन देणार आणि जर तुला काही त्रास झाला तर तू आम्हाला येऊन सांग बर का, आमच्यावर ओरडेल। आणि हे बघ जेव्हा तू शाळेत जायला लागशील आणि जर तुला तिथे कोणी त्रास दिला बाबा फ्रेंडला येऊन सांगायचे। आणि अक्षय स्वतःचीच हसतो आणि अगं चिमुकली तू किती छोटी आहेस तरी सुद्धा मी तुझ्या शाळेत जाण्याची स्वप्न बघतोय। जरी सुद्धा तुला घरात कोणी त्रास दिला, शाळेत दिला तरी सुद्धा तू तुझ्या ह्या मित्राला येऊन सांग बर का, मी तुझ्यासाठी भांडेल। आणि हे बघ जर मी नसेल तर तुझी आई रमा असेल तर ती तुझ्यासाठी उभी राहील, तुझ्यासाठी भांडेल आणि तुला कोणताही त्रास ती सुद्धा होऊन देणार नाही। हे बघ तुला काहीही सुद्धा आम्ही दोघं होऊन देणार नाही। चिमुकले तुझ्यामुळे आमचं आयुष्य बदललं ग। त्यानंतर आता सीमा ही आवाज देत असते की मी अडकले आतमध्ये, कोणी आहे का? तेव्हा आता आनंद ओळखलो। आनंद म्हणतो की नक्की हा आईचाच आवाज आहे, परंतु आईचा आवाज मात्र गेस्ट रूम मध्ये काय येतो? नक्की आई गेस्ट रूम मध्ये आहे का? धावतच आनंद आई करत तेथे येतो, दरवाजा उघडतो तर सीमा थँक्यू करत असते। तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं आई तू गेस्ट रूम मध्ये काय करते? तेव्हा आता आनंद विचारतो की अगं आई पण तुला असं कोंडून कोणी ठेवले? तेव्हा आता सीमा माहीचं नाव घेते। तेव्हा आता अरे ती मला इथे कोंडलं तिने आणि माझा फोन सुद्धा जाताना ती घेऊन गेली। तेव्हा आता आनंद विचारतो की अगं पण आई माही इथे काय करत होती? तेव्हा आता लगेच सीमा म्हणत असते की अरे तुला खूप काही गोष्टी आहेत त्या अगदी आत्ता नाही सांगू शकत, मी तुला निवांत सर्व काही सांगेल, परंतु आत्ता मला एक गोष्ट सांग, रमा कशी आहे? आणि म्हणजे रमा सुखरूप तर आहे ना, तिची डिलिव्हरी तर व्यवस्थित झाली ना? तेव्हा आता आनंद हसतो। आनंद म्हणतो की अगं आई मुलगी झाली, रमा आणि अक्षयला मुलगी झाली, अगं तू परत एकदा आजी झाली। तेव्हा आता सीमाला खूप आनंद होत असतो। सीमा म्हणते की खरंच अरे आनंद मी एकदा पुन्हा आजी झाले, इतका आनंद तिला होतो, अगदी आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो। तेव्हा आता सीमा म्हणते की अरे रमाचे सगळे काही कपडे वगैरे मी इथेच ठेवलेले आहे आणि चल आत्ता बॅग भरून ठेवलेले आहे, आपल्याला निघावं लागेल। सीमा म्हणते की चल लवकर, अरे माझा फोन सुद्धा ती पोरगी घेऊन गेली। आनंद म्हणतो की हो चल। आनंद आपल्या हातात बॅग घेतो आणि लगेच ते जायला निघतात। त्यानंतर अक्षय तर रमा आणि बाळाजवळच असतो तर लगेच आता इरावती तेथे येते। इरावती म्हणते की अक्षय चल आपण पहिल्यासारखं बाहेर बसूयात, अरे डॉक्टरांनी रमाला आराम करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि तिला जर असंच बसत राहिला तर रेस्ट वगैरे नाही मिळणार। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मी काही तिला डिस्टर्ब वगैरे नाही करत,
मी बसतो इथे, काही हरकत नाही. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे तू डिस्टर्ब वगैरे नाही करत, हे मला मान्य आहे. अरे तरी सुद्धा तुझा आवाज मात्र घरी म्हणजे त्या मुलीपर्यंत जाईल, तिला डिस्टर्बच होईल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं ते सर्व राहून दे, घरी तर मला कळवायचं राहूनच गेलं. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे कळवलं, मी घरी कळवले, पण मीच त्यांना इकडे येऊ नका सांगितलं, कारण येथे आल्यानंतर ते सगळेजण गोंधळ करतील आणि डॉक्टरनी तर सांगितलेलं आहे की रमाला आराम करून द्यायचा आहे, त्यामुळे गोंधळ वगैरे काही नकोय, म्हणून मी तिला अगदी म्हणजे नंतर येण्यासाठी सगळ्यांना सांगितले. आणि सगळेजण आता इथे आले तर बाळाची सुद्धा रेस्ट नाही होणार, त्याला व्यवस्थित झोप नाही येणार. डिचार तर आता लवकरच रमाला मिळणार आहे, मग त्यावेळेस आपण सगळ्यांना बोलूयात. अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, आणि मी सुद्धा जरा बाहेरच बसतो, कारण मगाच वेळ झाला तेव्हापासून मला चक्करच येते. तर आता इरावतीने जी काही मिठाई अक्षयला खाऊ घातलेली असते तर ती शुगरची असते, आणि शुगर खाल्ल्यामुळे अक्षयला खूप चक्कर येत असतात. इरावतीला आता तो क्षण आठवतो जेव्हा तिने अक्षयला मिठाई खाऊ घातलेली असते. आता अक्षय सांगत असतो की आत्या, अगं माझ्या डोळ्यासमोर असं सारखा अंधारच येतोय, त्यामुळे जरा मी बाहेर बसतो. तर इरावती आत्या म्हणते की अरे अक्षय ऐक ना जरा, अरे मगाशी तर तू म्हणाला होता की माझ्या समोर तुला गुड न्यूज मिळाली, मी जे काही मागेल, मला हवं ते मागेल तर ते तू मला देशील. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो म्हटलं होतं आणि देईलच ना, अर्थात. बघ आत्या, मी शब्दाचा पक्का आहे, त्यामुळे तुला जे हवं आहे ते तू मागू शकते, मी नाही दिले तिथून पुढे, आणि तुला जे पाहिजे ते नक्की माग, मी लगेच देतो. काय हवं आहे तुला सांग बरं. त्यावर आता इरावती आत्या हसूनच म्हणते की अरे तू मगासपासून आता स्वतः काही खाल्लेले नाही, सारखा तू रमाजवळ बसून आहे, आणि हे बघ, आणि खाण्याच्या अगोदर जरा तुझी शुगर चेक कर, कारण हे गरगरणं आणि हे सगळं काही घाम वगैरे येणं ही अगदी तुला शुगरचीच लक्षणं आहेत. अरे आपण हॉस्पिटलमध्येच आहोत ना, मग पटकन चेक सुद्धा होऊ शकते, त्यामुळे तू हे बघ, स्वतःची शुगर अगोदर चेक कर, ती व्यवस्थित आहे की नाही हे बघ, आणि मगच काहीतरी खा. तेव्हा आता अक्षयला इरावतीचंही म्हणणं पटते. अक्षय लगेच तिच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो की हो ना आत्या, तू जे काही बोलते ते बरोबर आहे, कारण मी शुगरच चेक करून घेतो, खूपच चक्कर मला येतात, त्यामुळे मी लगेच आता डॉक्टरांशी बोलतो. तर इरावतीच्या आत्या अगदी तिच्या मनासारखं होतं असतं, काही झाले तरी अक्षयला मात्र आता रमाजवळ थांबून द्यायचं नाही, हा प्लॅनचा एक भाग असतो. तेव्हा आता लगेच अक्षय उठतो, परंतु त्याला चक्करच येत असतात, व्यवस्थित उभा राहता येत नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की डॉक्टरांकडे जातो मी. इरावती आत्या म्हणते की अरे थांब, मी येते तुझ्यासोबत, तुला व्यवस्थित चालता येत नाही, थांब मी येते. म्हणून आता अक्षय म्हणतो की नाही आत्या मी जातो. तर इरावती त्याच्या जवळ येते, दरवाजाजवळ. अक्षय दरवाजा उघडतो आणि आत्याला म्हणतो की ओके आत्या, मी ठीक आहे, मी जाऊ शकतो. तर आता इरावती आत्या मुद्दाम म्हणते की अरे अक्षय, अरे तू पडला तर काय करायचं, थांब मी येते तुझ्यासोबत. आणि तेवढ्याच समोर जे काही एक माणूस जात असतो, तर इरावती म्हणते की एक्सक्यूज मी, जरा यांना डॉक्टरांकडे घेऊन जातात का. तेव्हा तो ऑर्डर बॉय आहे, तर तो अक्षयला धरतो आणि अक्षयला डॉक्टरांकडे घेऊन जातो. आता इरावती अक्षयला म्हणते की तू काही काळजी करू नको, मी आहे रमाजवळ. तेव्हा मात्र आता अक्षय हा त्या ऑर्डर बॉय बरोबर डॉक्टरांकडे जातो, आणि इरावतीला तर आनंदच होतो. इरावतीला खूप असा आनंद होत असतो की शेवटी आता अक्षय सुद्धा रमाजवळ नाही, म्हणजे आपल्याला आपलं जे काही काम आहे तर ते व्यवस्थित पार पाडता येईल. आणि अक्षय, अरे शेवटी तू माझ्या या खेळामध्ये जाळ्यात अडकलास, शेवटी जो माझा बुद्धिबळाचा खेळ आहे तर तो माझ्या पद्धतीने मात्र मी खेळू शकते, म्हणून इरावती आता खुश होते. म्हणूनच मी काय केलं, अरे विदाऊट शुगरची ती बर्फी नव्हती, तर भरपूर साखरेची ती बर्फी होती, आणि ती मी तुला मुद्दामच खाऊ घातली, तुला चक्कर येण्यासाठी, तुझी अशी अवस्था होण्यासाठी. मला माहिती होतं की तुला शुगरचा त्रास आहे म्हणून. अरे हे तर फक्त एक प्यादा आहे, परंतु अजून घोडे, वजीर आणि आणखीन जे काही आहे असं सगळं काही बाकी आहे, आणि हे पग जोपर्यंत मला हवं ते मिळत नाही तोपर्यंत मात्र माझा खेळ असाच सुरू राहणार. त्यानंतर आता अक्षय आता इकडे आलेला असतो डॉक्टरांकडे. डॉक्टर अक्षयला चेक करतात. अक्षयने आता काही आता म्हणजे ती बर्फी खाल्ल्यामुळे त्याची शुगर आणखीनच वाढते. तर अक्षय म्हणतात की डॉक्टर काय झाले. तर अक्षय असं विचारल्यानंतर डॉक्टर सांगतात की हे बघा मिस्टर अक्षय मुकादम, तुमची शुगर जास्तच वाढलेली आहे. अक्षयला अजूनपर्यंत चक्कर सुरू असतात. तेव्हा आता इरावती आत येते. ती
हसतच असते आणि हे बघा तुम्हाला लगेच आत्ताच्या आत्ता इंजेक्शन द्यावं लागेल, नाहीतर तुम्हाला आणखीनच त्रास होऊ शकतो। तेव्हा आता इरावती अगदी दरवाजातून हे सर्व हसून बघत असते आणि आता हसून बघता बघता माही तेथे आता नर्स सिस्टर बनून आलेली असते। डॉक्टर आता म्हणतात की सिस्टर चला इंजेक्शन वगैरे द्या। तेव्हा लगेच आता माही अगदी हसतच इरावतीकडे बघत डॉक्टरांच्या हातामध्ये इंजेक्शन वगैरे देते। तेव्हा आता इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर आता दोघे एकमेकांकडे बघून इतक्या छान प्रकारे हसत असतात। तेव्हा डॉक्टर आता काळजी घ्या असं म्हणतात, इंजेक्शन वगैरे देतात। तर माही आणि इरावतीचा हा सुद्धा एक प्लॅनचा भाग असतो, अक्षयला काही करून आता शुद्धीत येऊन द्यायचे नाही। तेव्हा आता इरावती इकडे रमाजवळच असते आणि रमाजवळ राहून मात्र आता शुद्धीवर येण्याची वाटच पाहत असते आणि तेवढ्यात रमाला थोडीशी शुद्ध येते। तर लगेच आता इरावती धावतच जाते की मॅडम, अहो मॅडम, रमाला जाग आलेली आहे आणि प्लीज डॉक्टरांना पाठवा ना असं म्हणून आता डॉक्टर येतात। तर इरावती लगेच आता रमाला विचारते की काय कसं, बरं आहे ना रमा? तेव्हा आता डॉक्टर येतात। डॉक्टर आता रमाला विचारतात की काय बरं आहे ना, छान वाटतं ना, काही त्रास वगैरे नाही ना होत? आणि हे बघा आता हळूहळू उठून बसायचं आहे आणि बाळाला तुम्ही दूध वगैरे पाजणार ना आता? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा ना तुमची छान अशी गोंडस मुलगी। आणि आता डॉक्टर बाळाला घेतात। तेव्हा आता रमा आपल्या बाळाला घेते आणि छान असा गोड पापा तिचा घेते। तर इरावती आता रमाला विचारते की काय ग कसं वाटतं? रमा आता रागानेच इरावतीकडे बघत असते। तेव्हा मात्र आता रमा डॉक्टरांना विचारते, इरावतीकडे रागानेच बघते, तिला काही उत्तर देत नाही। डॉक्टरांना विचारते की बाळाचे बाबा कुठे आहेत, त्यांनी बाळाला बघितले ना? तेव्हा आता डॉक्टर सांगतात की हो त्यांनी बाळाला वगैरे बघितलं, ते तुमच्याजवळ बराच वेळ होते, परंतु त्यांना थोडेसे चक्कर येतात, त्यांची शुगर वाढलेली आहे, त्यामुळे इंजेक्शन वगैरे देऊन त्यांना शेजारच्या वॉर्डमध्ये ठेवलेलं आहे। एकदा बरं वाटलं की ते नक्की परत बघायला येतील, ते तुमच्या जवळच होते। बाळाला त्यांनी बघितलं, बाळाशी छान गप्पा वगैरे सुद्धा मारल्यात। तेव्हा आता शुगर वाढलेली आहे हे ऐकल्यानंतर रमाला रागानेच आता इरावतीकडे बघते। तेव्हा आता इरावती आता रागानेच बघत असते आणि रमा म्हणते की नाही, मला माझ्या डोळ्यांनीच अक्षयला बघायचं आहे, नाही मी कुणाजवळ विश्वास नाही ठेवणार। त्यावर लगेच आता डॉक्टर म्हणतात की हे बघा ही मुलगी कोणाचंच ऐकणार नाही, आमचं तर ऐकणार नाहीच, त्यामुळे तुम्हीच तुमच्या शब्दामध्ये तिला परत समजावून सांगा। त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हो आता तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात हालचाल वगैरे करायची नाही, एकदा की त्यांना बरं वाटलं की ते तुम्हाला बघण्यासाठी नक्की येतील। तेव्हा आता इरावती म्हणते की अगं तो जरी येथे नाही आला तर थोड्या वेळाने सिस्टर तर येतीलच, हिला चालवण्यासाठी वगैरे थोडंसं हिला चालवलं सुद्धा पाहिजे ना, मग तेव्हा रमाला अगदी मी चालवता नेईन आणि अक्षयला बघण्यासाठी चालवता चालवता तिला तिकडे घेऊन जाईल, कारण आता येथे मीच थांबणार आहे, मी यांची आत्या आहे। आता रमाला खूप या आत्याचा म्हणजे इरावतीचा राग येतो आणि रमाला आता नक्की काहीतरी आहे यांचा प्लॅन हे तिच्या लक्षात येते। इरावती खुश होऊन आता डॉक्टरांना सांगत असते की आता मी अक्षयची आत्या तर आहे आणि बाळाची तर आजी आहे, मी तिची काळजी घेते आणि काही जर झाले तर मी नक्की तुम्हाला बोलावते। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की ठीक आहे आणि जर तुम्हाला कशासाठी काही गरज लागली तर तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही लगेच येऊ, नर्सला हाक मारा जर काही तुम्हाला गरज लागली तर त्या नक्की येतील। त्यावर आता इरावती म्हणते की हो 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 नक्की, मी नक्की आवाज देईल। तेव्हा आता डॉक्टर बाहेर गेल्यानंतर इरावती लगेच रमाजवळ बसते आणि रमाला आता मुद्दाम हसूनच विचारते की काय ग कसं वाटतंय आणि काय ग प्रॉमिस लक्षात आहे ना, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आठवते ना तुला ते प्रॉमिस? रमा आता इरावतीला काही उत्तर न देता फक्त रागाने तिच्याकडे बघत असते। इरावती म्हणते की हे बघ अगं मी तुला काय प्रॉमिस केलं होतं, आलं का तुझ्या ते प्रॉमिस लक्षामध्ये? बाळाचा जन्म झाल्यानंतर ते बाळ तुम्हाला देणार होती, बाळ आमच्या स्वाधीन कर आणि मला आमचं बाळ दे, टाळ्या वाजवते आणि लगेच परत ते बाळ तिला मागत असते। तेव्हा आता रमा ही रागाने म्हणते की हे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे हे बाळ मी तुम्हाला देणार नाही म्हणून, तुम्ही किती काही करण्याचा प्रयत्न करा पण बाळ मी तुम्हाला देणार नाही, हे माझं आणि अक्षयचं बाळ आहे, तुम्हाला किती काही जरी तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी बाळ तुम्हाला नाही देणार। इरावती आता हे सर्व अगदी रागाने बघत असते। आता इरावतीचा सुद्धा दुसरा काही प्लॅन तयारच असतो की आता परत ती अक्षयला मारण्याची धमकी मात्र रमाला देण्याचा प्रयत्न करते आणि आता रमा आपल्या बाळाला घेऊन बिचारी खूप रडत असते, कारण किती काही झाले तरी शेवटी तिने ठरवलेलं असतं की बाळाला मात्र ह्या इरावतीच्या ताब्यात द्यायचं नाही आणि त्यांचे प्लॅन कोणतेही सक्सेस होऊन द्यायचे नाहीत। आणि आता इरावती प्लॅन काय आहे तर तो बाळाला घेण्यासाठी
काही झालं तरी रमाकून ते आपल्याला बाळ तर घ्यावेच लागेल आणि माहीला आता त्या घरामध्ये आणण्यासाठी मात्र इरावतीचा हा लगेच शेवटचा एक प्लॅन असतो। तेव्हा आता रमा काही बाळ द्यायला तयार नसते। इरावती तिला म्हणत असते की बाळ दे आणि आता रमा नाही म्हणत असते, बाळाला आपल्या जवळच ती घेऊन ठेवते। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये इरावती आता रमाला म्हणते की रमा, मी तुला एकदा सांगितलं, समजावून सांगितलं, बाळ माझ्या ताब्यात दे आणि जर तू ते बाळ आम्हाला दिले नाही तर मात्र काय होईल याला तू जबाबदार राहा। आणि हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगते, ते बाळ आम्हाला दे, ते बाळ आमच्याकडे राहून दे आणि अक्षयच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा, नाहीतर काय होईल याला तू जबाबदार असेलच। आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये अक्षय आता तेथे त्या वॉर्डमध्ये झोपलेला असतो। त्याला शुगरचा त्रास झाल्यामुळे आणि माही नर्स बनून त्याच्या जवळ असते आणि एक इंजेक्शन हातामध्ये तिने आता ते घेतलेलं असतं आणि लगेच व्हिडिओ कॉल करून इरावती रमाला हे सर्व दाखवते। जर तू आम्हाला तुझं बाळ दिले नाही तर अक्षयचं काय होईल। आणि आता जी माही तेथे बसलेली आहे तर ती नर्स बनून आहे आणि जर हे इंजेक्शन अक्षयला जर दिले तर त्या इंजेक्शनमुळे आता अक्षयचा जीव सुद्धा जाऊ शकतो। रमा बिचारी आता हे सर्व बघते, अक्षयच्या जीवाला धोका आहे हे बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो। ती रडत असते, अक्षयसाठी आता रडत असते आणि इरावती तिला धमकावत असते की आता तू जर बाळ दिले नाही तर अक्षयचा जीव जाईल। आणि इरावती तिला म्हणते की आता मात्र तूच ठरवायचं की बाळ आम्हाला द्यायचं की नाही, की नवऱ्याचा विचार करायचा। आणि जर तुला नवऱ्याला संपवायचं असेल तर मग बघतच राहा, जे काही होईल त्याला तयार राहा। रमा बिचारी आपल्या बाळाला जवळ घेते आणि खूप रडत असते। आज मात्र तिच्यावर ह्या इरावतीने रडण्याची वेळ आणलेली असते। आज तिचा आनंदाचा क्षण असतो तर इरावतीने तिला इतकं रडवलेलं असतं। रमा बिचारी आता अक्षयची सुद्धा तिला काळजी असते आणि आपल्या बाळाची सुद्धा। आता ती बाळाला अगदी जवळ घेऊन खूप रडते। तेव्हा मित्रांनो, आपल्या रमाला या सर्व संकटातून वाचवण्यासाठी नक्की कोण येईल आणि इरावतीचा जो काही प्लॅन आहे नक्की कसा पर्दाफाश होईल, हे सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।